हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। ॲक्च्युली आजचा दिवस शुक्रवार आणि भरपूर असे कपडे होते जे म्हणजे आपण कधी असं बाहेर वगैरे घालून जातो आणि मग तसंच काढून ठेवले असतात। आणि मी म्हणजे नवीन कपडे जे आहेत ते मशीनला लावतच नाही, तर ते मी हातानेच धुते। तर आज भरपूर कपडे धुतले होते आणि त्या बाल्कनीमध्ये पण म्हणजे ऊनच नाही, कारण आता साईडला घरा म्हणजे खूप मोठा घर इथे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे आता ऊनच येत नाही इकडे। म्हणून आता मी म्हटलं समोरच्या बाल्कनीमध्ये वाळवून देते। आणि काही वाईट कपडे पण मी धुतले होते। त्यानंतर जो असतो माझा छोटा मोठा बाल्कनीत आलं की मग इथे एक अर्धा तास तर माझा जातच असतो। इथे मला खूप म्हणजे असं छान वाटते। आणि तुम्हाला आज एक गोष्ट सांगू का, जेव्हा अवतीभोवती पूर्ण जग असूनही असं वाटतं की मी एकटी आहे, तेव्हा समजून जायचं की वेळ आलेली आहे स्वतःसाठी जगायची। आणि खरंच स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थीपणा होतो का? नाही ना, कारण आपण दुसऱ्यांवर अवलंबून असलो तरी एवढं भान तर ठेवायलाच हवं की शेवटी आयुष्य माझं आहे आणि स्वतःच्या आवडीनिवडी तर जपायलाच हवं। तसंच मला गार्डनिंगमध्ये खूप आवड आहे। आवड म्हणण्यापेक्षा गार्डनिंग माझं एक म्हणजे माझ्या दुःखामध्ये मी माझा एकटेपणा, माझा उदासपणा जो आहे तो या झाडांनी दूर केलेला आहे। म्हणून मला असं वाटते की म्हणजे माझा जो टाईम आहे तो मला इथे इतकी शांतता मिळते की खरंच खूपच जास्त। आणि तुम्ही खरंच तुम्हाला जर गार्डनिंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की थोडं उदासपणा आहे किंवा एकटेपणा आहे, तर प्लीज तुम्ही एकदा नक्की म्हणजे असं ट्राय करा की झाडे म्हणजे एक झाड लावा किंवा 2 झाड लावायला सुरुवात करा। कारण जेव्हा कधी वाटते कुठल्याच कामात मन लागत नाही किंवा कोणाकडे दुखावले गेले आहोत, तशा वेळी एकदा त्या झाडांना बघितल्यावरच असं मन जो आहे तो असा प्रसन्न होऊन जातो आणि लगेच आपल्या म्हणजे डोक्यामध्ये जो काही गोंधळ उठला असतो तो लगेच डायव्हर्ट होऊन जातो। झाडांकडे बघून त्यांची ती पिवळी पाने किंवा त्याच्यातला कचरा काढण्यामध्ये आपण लगेच म्हणजे बिझी होऊन जातो। आणि बघा इतकं छान म्हणजे तो टाइम जो असतो इतकं शांतता देते आपल्याला की आपण पूर्ण सगळं विसरून जाऊन त्या झाडांच्या केअरमध्ये लागून जातो। आणि अशाच प्रकारे स्वतःचा एकटेपणा, स्वतःचा उदासपणा जो आहे तो आपण म्हणजे दूर करू शकतो। आणि एकदा तुम्ही नक्की प्रयत्न करा, स्वतःला म्हणजे स्वतःसाठी प्रयत्न करा। 1 झाड लावा, 2 झाड लावा, त्यानंतर बघा 1-2 असं करता करता छान छोटंसं गार्डन कधी तयार होऊन जाईल आणि आपण कधी त्या गार्डनमध्ये बिझी होऊन जाणार हे आपल्यालाच कळणारच नाही। त्यानंतर बघा या कुंडीमध्ये मी गोकर्णाच्या बिया घातल्या होत्या आणि या टँगल हार्टच्या कटिंग पण मी अशाच म्हणजे ठेवून विसरून गेली होती, पण त्या इतक्या छान ग्रो झाल्या। पण काय झालं ना, म्हणजे हे मी विंडो जवळ ठेवली होती कुंडी, बहुतेक म्हणजे या गोकर्णाच्या झाडाला थोडं सूर्यप्रकाश जो आहे तो कमी पडला, म्हणून त्याची पाने जी आहे ती पिवळी पडायला लागली। म्हणून इथे मी उन्हामध्ये ठेवली आणि त्याला भरपूर अशा शेंगा पण आल्या होत्या। म्हटलं याच्या शेंगा तोडून छान यांना वाळू देते आणि छान एका दुसऱ्या कुंडीमध्ये परत एक गोकर्णाचं झाड जे आहे ते लावून घेते। आणि खरंच खूप लवकर ग्रो होतो हा गोकर्णाचं झाड आणि याला फुलं पण खूप छान येत असतात। त्यानंतर बघा इथे मी आली बेडरूम मध्ये। ॲक्च्युली काय झालं ना, बरेचदा म्हणजे हे ड्रेसिंग टेबल जे आहे ते माझं म्हणजे नेहमी तर ऑर्गनाइजच असतो, पण काही वस्तू असतात जे इकडच्या म्हणजे पसारा होत असतात। आणि आधी काय व्हायचं ना, म्हणजे इतका पसारा व्हायचा माझ्या ड्रेसिंग टेबलवर, मी रोज पसारा आवरून इतकी म्हणजे त्रासली होती की खूपच जास्त। त्यानंतर आता आम्ही घरात 4 लोक, तर मी काय केलं ना, म्हणजे प्रत्येकाचं सेक्शन प्रत्येकाला डिवाइड केलेलं आहे की ज्याचं जो सेक्शन आहे त्याचंच तिथे सामान असणार, बाकी इकडे तिकडे सामान असलं नाही पाहिजे। म्हणून मग मी प्रत्येकांना असं डिवाइड करून दिलेलं आहे। आणि असं केल्याने काय होते ना, म्हणजे घरात माझी चिऊ पण आता थोडी मोठी आहे, म्हणजे ती स्वतःचं काम स्वतः करू शकते। त्यानंतर चिऊचे पप्पा, त्यांना पण खूप छान सवय आहे, ते पण सगळ्या वस्तू बरोबर प्रॉपर जागेवर ठेवतात। फक्त राहिलं वेदू आणि आम्ही थोडा पसारा जो आहे तो घरात करत असतो। त्यानंतर बघा हा मेडिसिन बॉक्स, म्हणजे याच्यामध्ये भरपूर असे टॅबलेट्स वगैरे आहेत जे एक्सपायर झालेले आहेत। म्हटलं आज याला पण छान क्लीन करून घेते। आणि मेडिसिन जर तुम्ही इकडे तिकडे ठेवत असेल तर तुम्ही हा बघा मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे, खूप कमी म्हणजे प्राईसमध्ये मला मिळाला आहे। याची लिंक तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन
लोकेशनला देते, म्हणजे जर कुठे तुम्ही म्हणजे टूरवर किंवा कुठल्या गावाला पण गेले तरी हे बॉक्स तुम्ही नेहमी कॅरी करू शकता सोबत. तर अशा प्रकारे मी इथे मेडिसिन जे आहे ते म्हणजे आता जी सुरू आहे मेडिसिन तीच मी इथे ठेवलेली आहे. बाकी सगळ्या जुन्या वगैरे सगळ्या काढून फेकल्या. त्यानंतर थोडं जे आहे ड्रेसिंग टेबल पण ऑर्गनाईज करून घेतलं. आणि काय होत होतं ना, माझ्याकडे म्हणजे लिपस्टिक, लिप बाम अशा छोट्या छोट्या वस्तू, नेल पेंट्स वगैरे त्या खूपच म्हणजे पसारा दिसत होता ड्रेसिंग टेबलवर. म्हणून मग मी काय केले ना, अशी एक छोटी टोपली आहे माझ्याकडे, त्यामध्ये मी सगळ्या या गोष्टी ज्या आहेत छान अशा ऑर्गनाईज करून ठेवल्या आहेत. म्हणजे तेवढंच ड्रेसिंग टेबलवर पसारा होतच नाही आणि सगळं सामान माझं इथे व्यवस्थित राहत असतो. आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला काही आयडिया मिळाली असेल क्लिनिंगची तर तुम्ही नक्की ट्राय करा. ड्रेसिंग टेबलवर पसारा होत असेल तर अशा प्रकारे तुम्ही ड्रेसिंग टेबल ऑर्गनाईज करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता मी अशाच प्रकारे जे आहे ते आज बेड पूर्णपणे क्लीन आणि ऑर्गनाईज करून घेणार आहे. ॲक्च्युली काय झालं ना, म्हणजे 1 वीक पासून एकच बेडशीट माझी इथे म्हणजे अंथरलेली होती. म्हटलं आज बेडशीट सोबत जे काही कुशन कवर, लोड कवर सगळे आहेत ते मी पूर्णपणे चेंज करून घेते, म्हणजे पूर्ण आजूबाजूचे एरिया छान असा प्रसन्न राहील. त्यानंतर बघा इथे ॲक्च्युली हा व्हिडिओ क्लिप जो आहे तो मी जेव्हा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ अपलोड केला होता 2 दिवसापूर्वी त्याच दिवशीचा आहे. म्हणजे तिथे मी ऍड करायचं विसरले होते म्हणून इथे ऍड करते. सो बघा मी नेहमी तुम्हाला सांगत असते मॅजिकल लिक्विड स्प्रे जो माझ्या हातात तुम्ही बघत असेल व्हिडिओमध्ये, मी नेहमी त्याच्याने सगळ्या वस्तू माझ्या घरातल्या ज्या आहेत त्या पुसून काढते. तर ते मी कसं बनवते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ॲक्च्युली कसं होते ना, बरेच लोकांनी बघितलं पण असेल, मी 2-3दा व्हिडिओमध्ये शेअर पण केले आहे, पण रोजचे नवीन नवीन लोक जोडतात त्यामुळे हा व्हिडिओ म्हणजे ही क्लिप त्यांच्यासाठी. तर बघा एक अशी स्प्रे बॉटल घ्यायची जी कुठेही लोकल शॉपवर आपल्याला अवेलेबल मिळते. तर अशी स्प्रे बॉटल घ्यायची आणि त्यामध्ये बघा मी इथे पाणी घालून घेतलं. तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही घालून घेऊ शकता. मला खूप जास्त क्वांटिटीमध्ये करायची होती म्हणून मी पूर्ण फुल बॉटल पाणी इथे घालून घेतलं. त्यानंतर हे विम लिक्विड जेल असते ते घ्यायचं, तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता. मी प्रिपेअर करते की विम लिक्विड जेल खूपच छान आहे, याचा स्मेल वगैरे इतका सुंदर असतो की खूपच जास्त. तर अशा पद्धतीने मी इथे थोडं 1 वाटी लिंबूचं रस पण घालून घेतलं आणि अशा प्रकारे माझा मॅजिकल स्प्रे लिक्विड तयार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला एक सोपी ट्रिक मी इथे एक सांगणार आहे, तुम्ही समोर बघालच. तर इथे बघा एका पातेलीमध्ये मी पाणी घेतलं, त्यामध्ये थोडं डिशवॉश लिक्विड जे आहे ते घालून घेतलं आणि अगदी फ्रेश जो असतो ना म्हणजे एकदम सॉफ्टवाला मायक्रो सॉफ्ट फायबर तो मी इथे घालून घेतलं आणि याला इतकं छान पिळून घ्यायचं, अगदी पूर्ण पाणी याच्यातलं निथळू द्यायचं, म्हणजे इतकं छान घट्ट पिळून घ्यायचं की पाणी राहिलंच नाही पाहिजे. त्यानंतर बघा आपल्या किचनमध्ये अशा बऱ्याच वस्तू असतात ज्या नेहमी धुणं होत नाही, किंवा बघा आता वातावरण जसं थंडीमध्ये थोडं म्हणजे थोडीच ऊन असते, त्यानंतर थोडं दमट वातावरण असते, मग एवढी डब्बे घासून त्यांना वाळवा हे तर शक्य नाही. म्हणून मग बघा हे एक सोपं सोल्युशन आहे. या अशा प्रकारे पूर्ण कंटेनर जे आहे ते छान आपण पुसून घेऊ शकतो, अगदीच म्हणजे पूर्ण ट्रॉली वगैरे याच्याने पुसून घेऊ शकतो. बघा आपल्या किचनमध्ये असं सगळं जर छान वस्तू अशा पुसून राहिल्या ना तर किचन नेहमी आपला ऑर्गनाइज दिसणार, कुठेच धूळ दिसणार नाही, कुठेच खराब दिसणार नाही आणि इतकं छान प्रसन्न वाटेल की तुम्ही एकदा नक्की ही ट्रिक ट्राय करा. कारण आपण जे कंटेनर आहे ते तर धुतच असतो, जसं जसं आपलं तिथलं सामान संपलं तसं ते धुतोच, पण कितीही धुतलं कितीही वॉश केलं तरी त्याच्यावर डस्ट जी आहे ती म्हणजे बसतच असते. आणि किचनमध्ये या वस्तू असल्या की किचनमध्ये बरेचदा म्हणजे आपण चपात्याचं कणिक जे आहे ते पण प्रत्येक म्हणजे भांड्यावर असं उडत असते, कितीही आपण प्रयत्न केला तरी. मग तशा वेळे नाही का असं ही म्हणजे हा साधा उपाय करून अशा प्रकारे जर क्लिनिंग केली तर बघा
खूप छान आपले कंटेनर पण असे चकाकतील आणि अगदी सुंदर दिसतील, म्हणजे खूप जास्त डीप खराब नाही होतील आणि वारंवार मग आपल्याला परत परत घासून पण काढावे नाही लागणार. आणि दमट वातावरण म्हणा किंवा म्हणजे पावसाळ्यामध्ये तर ही ट्रिक खूपच कामात येते. फक्त लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण हे कंटेनर पुसतो तेव्हा फॅन जे आहे तो फुल स्पीडवर चालू ठेवायचं, जेणेकरून लवकरात लवकर म्हणजे सुकतील. आणि हे पण लक्षात ठेवा की ज्या कापडने आपण पुसतो तो कापड छान असा घट्ट पिळून घ्यायचं, म्हणजे पाणी त्या डब्यांना लागणारच नाही. अगदी जो काही डस्टपणा असतो तो पण क्लीन होऊन जाते. आणि मी म्हणजे वीकमध्ये म्हणा किंवा 15 दिवसातून अशा प्रकारे जे आहेत कंटेनर सगळे पुसून काढते, ज्यामुळे माझा किचन नेहमी असा ऑर्गनाइज असतो आणि कुठेच डस्ट वगैरे जे आहे ते लागलीच नसते. कारण हे कंटेनर आपण रोज यूज करतो, रोजच्या कामामध्ये आपल्याला यूज होतात, त्यामुळे आपले खराब हात, चिकट हात पण आपण इथे लावत असतो. सो अशा पद्धतीने पुसून काढलं तर आपले बघा कंटेनर कधीच म्हणजे खराब होणार नाही आणि खूप छान असे फ्रेश राहतील. प्रत्येक वेळा कोणीही येऊ द्या आपल्या घरी, त्याने बघितलं तर तो छान म्हटल्याशिवाय तो वापस जाणारच नाही. तर बघा अशा पद्धतीने मी दोनही ट्रॉलीतले जे कंटेनर आहेत ते छान पुसून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी खूप छान असे मस्त म्हणजे पुसून घेतलेले आहे. कुठेच चिकटपणा नाही, कुठेच डाग वगैरे जे आहेत ते लागलेली नाही. त्यानंतर ही वरच्या बाजूची ट्रॉली ही इतकी खराब होते की मला ही असंच सतत पुसत राहावं लागते. आणि असं नाही, मी प्रत्येक वेळा मसाल्याचा डब्बा जे आहे ते पण पुसत असते, पण त्याच्यावर कितीही आपण प्रयत्न केला तरी डाग पडतच असतात. म्हणून मग मी अशी सोपी आयडिया काढून घेतली की वीकली 15 दिवसातून हा पण म्हणजे जी ट्रॉली आहे ती पण छान क्लीन करून घ्यायची, याच्यातले सगळे कंटेनर पुसून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने जे आहे ती मी नेहमी माझं किचन व्यवस्थित आणि ऑर्गनाइज ठेवत असते. तर चला आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.